साहेबांनी कोणत्याच मराठा महसूल मंत्र्यांनी गाव तिथं स्मशानभूमी दिली नव्हती। हे आपले काय नाव होते इथले ते नगरचे विखे पाटलांनी देऊ शकले नव्हते, ह्या बावनकुळे साहेबांनी दिलेले। पानंद रस्ते, शेताचा वाद असायचा, गरीब मार मान ढोर संभार असेल, ओबीसी असेल, छोटं शेत असायचं, नावी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, एक छोटा तुकडा असतो जमिनीचा, तो मध्यभागी असतो, रस्ते नसायचे। हे दिलेली व्यक्ती आहे, ही देणारी व्यक्ती आहे। ही लँड ऍक्विजिशन ऑफिसर्सला एक चला रे मुंबईतून बाहेर, पालघर मधून बाहेर, सगळ्यांना चान्स दिला जाईल काम करण्याचा, शुद्ध काम करण्याचा, ही कामाला लावणारी व्यक्ती आहे। आणि मग ही पोटदुखी आहे का, ही दुसरी पोटदुखी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी गोळाबेरीजनं पाहिल्या जातील आणि कोणत्याच परिस्थितीत कुणाचा अपमान सहन केला जाणार नाही। माननीय मुख्यमंत्री असतील, तुम्ही विचाराल तुम्ही कोण? आम्ही मतदार आहोत। आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बौद्धांचा भिक्खू संघ असेल, आम्ही त्या संघाचे पाईक आहोत, आम्ही विचारधारेवाले आहोत। आमचा तो अधिकार आम्ही दिलेले मतदार आहोत। माय चीफ मिनिस्टर, माय चीफ मिनिस्टर, माय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी, कोणालाच कोणत्याच परिस्थितीमध्ये चुकीचं बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत। हे मला आजच्या पत्रकार परिषदेतून, आज जी आम्ही मनोज जरंगेच्या बाबतीत ही पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आहे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं। आणि मनोज जरंगे झोडपो पत्रकार परिषदेचा हा पहिला अंक आहे। यानंतर तुम्हाला सांगतो, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुन्हेही दाखल होतील, तक्रारी दिल्या जातील, कुणालाही सोडलं जाणार नाही। त्यामुळं गप बसायचं, सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च समजून कोणी शानपण करायचं नाही, आरक्षणामध्ये जास्त बोलायचं नाही, मुख गिळून बसल्यासारखं। अरे आरक्षण बोगस ठरतंय, त्याच्यावर तुम्ही म्हणलं पाहिजे बोगस आहे। उलट तुम्ही असं म्हणणार का की नाही 100%, 100%, काय 100%, काय 100%? कोणाच्या बापाच्या घरची पेंड आहे का? बापाच्या घरची पेंड आहे का? Stop that nonsense everything. It will not be tolerated against the constitution. Remember this. Otherwise one has to face a music of law. आणि गरजवंत मराठ्याचा याच्यात संबंध नाही। संबंध मुलांना, युवकांना काय म्हणून एकत्र आणलं होतं की शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी। आज मनोज जरंगेची उघडी पडली, आज मनोज जरंगे उघडा झाला, तो राजकारण्यांसाठी काम करत होता हे आज स्पष्ट झालं।